नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळचा आहे आणि तो म्हणजे आपला मोबाईल नंबर. आजकाल मोबाईलशिवाय आपलं पानही हलत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण हा 10 अंकी नंबर म्हणजे फक्त कोणाला तरी कॉल करण्यापुरता मर्यादित नाहीये, तर त्यामागे एक खूप मोठं रहस्य लपलेलं असू शकतं. तुमचा मोबाईल नंबर तुमचं नशीब बदलू शकतो. काही नंबर लोकांना पैसा, प्रसिद्धी आणि यश देतात, तर काही नंबर सतत अडचणी निर्माण करतात, असं अंकशास्त्र सांगतं. पण तुमचा नंबर शुभ आहे की अशुभ हे कसं ओळखायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल नंबर मागचं गुपित जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. विभाग 1. मुलांक कसा काढावा. मोबाईल नंबरच्या या रहस्याकडे जाण्यापूर्वी सगळ्यात आधी स्वतःचा मुलांक म्हणजे काय हे ओळखणं गरजेचं आहे. हे काढणं अगदी सोपं आहे बरं का. फक्त तुमच्या जन्माची तारीख घ्या. महिना किंवा वर्ष नको, फक्त तारीख. म्हणजे कसं, समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 आहे, तर 2 आणि 9 या अंकांची बेरीज करा. बेरीज येते 11. आता हा 11 म्हणजे 2 अंकी नंबर आला बरोबर, म्हणून पुन्हा 1 आणि 1 ची बेरीज करा. उत्तर आलं 2. म्हणजेच त्या व्यक्तीचा मुलांक झाला 2. अशा प्रकारे अगदी सहज घरी बसल्या तुम्ही तुमचा मुलांक काढू शकता. विभाग 2. 1 ते 9 अंकांची रहस्य आणि ग्रहांचा प्रभाव. आता अंकशास्त्र असं सांगतं की 1 ते 9 या प्रत्येक अंकावर एका विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो. थोडक्यात सांगायचं तर 1 अंक हा सूर्याचा आहे आणि असे लोक उत्तम नेतृत्व करतात. 2 अंक चंद्राचा आहे, जे लोक खूप कलाप्रेमी असतात. 3 अंक गुरुचा, हे लोक अत्यंत महत्वाकांक्षी असतात. 5 अंक बुध ग्रहाचा आहे, जे अतिशय बुद्धिमान मानले जातात. तर 8 अंक शनीचा आहे, जे अत्यंत कष्टाळू आणि कठोर परिश्रम करणारे असतात. या सगळ्यावरून एखाद्याच्या मूळ स्वभावाचा अगदी अचूक अंदाज बांधता येतो. आता तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की ही सगळी माहिती कुठून आलीये? तर हे काही हवेतले तर्क नाहीत. हे सगळं एका सखोल अभ्यासावर आधारित आहे. ही सर्व माहिती आपण प्रसिद्ध लेखिका डॉक्टर नंदिनी धारगळकर यांचे न्यूमरॉलॉजी म्हणजेच संख्याशास्त्र या पुस्तकातून घेतली आहे. याच शास्त्राचा आधार घेऊन आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. भाग 3. शुभ आणि अशुभ जोड्या, मोबाईल नंबरचे रहस्य. अंकशास्त्रानुसार तुमचा संपूर्ण मोबाईल नंबर तर महत्त्वाचा असतोच, पण त्यातही नंबरच्या शेवटच्या 2 अंकांच्या जोडीचा अत्यंत खोल प्रभाव पडतो. आता हे बघा, जर तुमच्या मोबाईल नंबरच्या शेवटी 23 किंवा 32 असेल, तर हा साक्षात राजयोग आणि प्रगतीचा मार्ग मानला जातो. विचार करा. पण दुसरीकडे जर शेवटी 14, 41 किंवा 16, 61 यांसारखे अंक असतील, तर थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण यामुळे अंगदुखीसारखे शारीरिक त्रास किंवा कायदेशीर वाद ओढावू शकतात, असं हे शास्त्र सांगतं. आता संपत्ती आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघूया. 57 आणि 75 तसेच करिअरमध्ये जोरदार यशासाठी 29 आणि 92 हे अंक अत्यंत शुभ मानले जातात. तज्ज्ञ असंही सांगतात की 111, 777 किंवा 999 असे वारंवार येणारे अंक खूप सकारात्मक ऊर्जा देतात. पण या उलट जर नंबरच्या शेवटी 89, 98 किंवा 46, 64 हे अंक असतील, तर जवळच्या नातेसंबंधांमध्ये सतत वाद आणि तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता असते. पुढे जाऊन नोकरी आणि आरोग्याबाबत बोलायचं झालं तर 35 आणि 53 ह्या अंकांमुळे उत्तम आर्थिक स्थिरता मिळते. तसंच 38 आणि 83 हे नंबर नोकरीमध्ये भरघोस यश मिळवून देतात. मात्र आरोग्याच्या बाबतीत 68 आणि 86 हे नंबर अत्यंत गंभीर समस्या दर्शवतात. एवढंच नाही तर 48 आणि 84 ह्या अंकांमुळे व्यसनाधीनतेची प्रवृत्ती वाढवू शकते, असा एक अत्यंत गंभीर इशाराही हे शास्त्र देतं. विभाग 4. नंबर बदलल्याने काय होते? खरंच नशिबात बदल होतो? हे सगळं ऐकल्यावर साहजिकच आपल्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो की फक्त एक मोबाईल नंबर बदलून खरंच कोणाचं नशीब बदलू शकतं का? तर बघा, अंकशास्त्र हे पूर्णपणे विश्वासावर आणि श्रद्धेवर आधारित शास्त्र आहे. तज्ज्ञ असं सांगतायत की योग्य अंक निवडल्याने जीवनात नक्कीच सकारात्मक ऊर्जा वाढते आणि परिस्थिती सुधारणा घडून येऊ शकते. अर्थात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच सगळ्यात चांगलं. तर आता तुम्हाला समजलं असेल की मोबाईल नंबर शुभ आहे की अशुभ हे कसं ओळखायचं. तुमचा मोबाईल नंबर कमेंटमध्ये लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जुडलेले रहा.